नमस्कार. हा माझा पहिला व्लॉग. त्याचं कारण म्हणजे माझं लग्न झाल्यानंतरचं पहिलं हळदी-कुंकू आणि शिवनेत्रीचे दुसरे बोरन्हाण. ऐकायला वेगळं वाटेल, पण लग्नानंतर आम्ही जास्त कार्यक्रम करू शकलो नाही. पण आजचा अनुभव खूप स्मरणीय ठरला. सुरुवात आम्ही अशी केली, की मी आणि अभि निघालो पुण्याहून नळदुर्गला, आई आणि मुलांकडे. तिथे पोहोचलो की काय, शिवनेत्र मग बाबांना पाहून वेडे झाले होते. कारण शिवनेत्र त्यांच्या बाबांना अवघ्या 1 महिन्याने पाहिलं असेल त्यांनी त्याला आणि त्यांच्या बाबांनीही त्यांना खूप मिस केलं होतं. त्यांना पाहून त्या तिघांच्याही तोंडावरचं हास्य कोणीही थांबवू शकलं नाही. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकता. खूप दिवसांनी बाबांना आणि खूप दिवसांनी मुलाला भेटल्याचं आपण आपल्या डोळ्यांनी पाहूच शकतो. त्या तिघांनाही वेगळं करणं आमच्या तिघींना खूप अवघड झालं होतं. तर एखादा कार्यक्रम घरात पार पाडायचा म्हणजे कामं वाटून घेतलेली जाणार. त्यामध्ये शिव इतका रडत होता, की त्याच्या बाबाला त्याला राईडवर घेऊन जावं लागलं. त्यानंतर आम्ही पोरांना कपडे घातली, पाहिली की ते बरोबर येतायत की नाही. त्यामध्ये शिवने त्याच्या बाबाचा स्पेक्ट तोडून टाकला आणि तो दाखवत होता, की "बाबा तुटलेला स्पेक्ट पण तुम्ही कसा वापरू शकता?" आणि आम्हाला आवरायला खूप कमी टाईम होता म्हणून अभि पूर्ण वेळ शिवला घेऊन बसला होता, कारण तो आम्हाला खूप त्रास देत होता. तर दिवसाची तयारी अशी राहिली, की डेकोरेशन रेणूने पाहिले. त्याच दरम्यान आईंनी स्वयंपाक पाहिला आणि मी व शिवनेत्रीचे बाबा शिवला सांभाळत. कार्यक्रमाची सुरुवात आम्ही शिवनेत्रीच्या बोरन्हाणाने केली. दोघांनीही खूप एन्जॉय केला. काही वेळेनंतर शिव झोपून गेला होता कारण तो खूप थकला होता आणि नेत्र काय, तो फक्त आणि फक्त त्याने तिळगुळावर भर दिला होता. ज्याही बायका आल्या होत्या त्यांनी खूप आशीर्वाद दिले या दोघांना. सगळ्या आलेल्या काकूंनी, ताईंनी शिवनेत्रीला बोरन्हाणाने न्हाऊ घातलं, त्यांची आरती केली. त्यानंतर न्हाऊ घातलेलं आईंनी सर्वांना वाटलं, बोलत बसल्या, खूप साऱ्या चर्चा झाल्या आणि त्याच नंतर आम्ही सुरुवात केली हळदी-कुंकवाला. आता यात विशेष असं, की मी ही गोष्ट पहिल्या वेळा अनुभवली होती. आम्ही सर्वांनी उखाणे घेतले आणि अभिलाही घ्यायला लावले. नाव घ्या, नाव घ्या. आग्रह कशासाठी? संदीपरावांचे नाव होते ओठावरती पण थांबले उखाण्यासाठी. साडी घालते फॅशनची पदर घेते साधा, साडी घालते फॅशनची पदर घेते साधा, सचिन माझे कृष्ण मी त्यांची राधा. तुळजापुरातून आणले हळदी कुंकू, पंढरपुरातून आणले चुडे. रमेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांपुढे. बस. मंगल देवी मंगल माते नमन करते तुला, सत्यजित रावांना उदंड आयुष्य लाभू दे, आशीर्वाद दे मला. लक्ष्मी आहे धनवान, सरस्वती आहे विद्वान, अमृतरावांच्या जीवनात मी खूप आहे भाग्यवान. मोराची रांगोळी काढायला बरी, सोमनाथचं नाव घेते चव्हाणच्या घरी. इंकाचा करंडा निर्याच्या घोळात, युवराजचं नाव घेते सगळ्या सवासणीच्या मेळात. त्याच्यापेक्षा जास्त आमच्या अभिचला झालंय. सलोनीला आमच्या लाजणं माहित नाही. अरे सोनू, भाजी भाजी मेथीची सलोनी माझ्या प्रीतीची म्हणून टाक ना. सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर. सलुनीचे नाव लिहितो मी हृदयाच्या पाकळीवर. यानंतर सर्वांना तिळगुळ देणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, ती पॉझिटिव्हिटी रोज सर्वांच्या घरी तशीच राहावी व आपल्या कुंकवाला दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली. एकमेकींना हळद-कुंकू लावताना आदिशक्तीचे पूजन झाल्याचा आनंद होतो, ते खरंच. आपल्याला सुहासिनीचा मान मिळाला या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला म्हणून बिघडलेली नाती अजून घट्ट बांधली जातात. या सर्व गोष्टी इतक्या मधुर वाटल्या, की परत पुण्याला येण्याची इच्छा कोणाचीच नव्हती. आणि मग काय, सर्व बायका म्हटलं की फोटो सेशन सोडून चालणार नाही. मग आम्ही सगळ्या जणींनी खूप फोटो काढले. त्याच वेळी असं वाटलं की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम करू, पण असा कार्यक्रम होणे ना. जितके फोटो आज गॅलरीमध्ये आहेत, तितके जर मी ह्या व्लॉगमध्ये ॲड करायला गेले, तर व्लॉग 2-3 तासांचा होईल. म्हणून बस असे फोटोज ॲड केले आहेत, की ज्यामध्ये आम्ही सगळ्यांनी खूप, खूप, खूप मज्जा केली. आनंद घेतला त्या सगळ्या प्रत्येक क्षणांचा. एक वेळ अशी होती की इच्छा कोणाचीच नव्हती पुण्याला परत येण्याची. पण पोटाचा विषय आहे, तर आठवणींचा बॉक्स भरून आम्ही सर्वजण निघालो घरी आणि असा राहिला आमचा हळदी-कुंकवाचा पहिला समारंभ. बाय.